नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत रिपीट ब्रीडिंग या विषयावर. पशुपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपले जे पशु आहेत, गाय म्हैस, तर त्यांचं वेळेवर माझावर येणं, गाभण राहणं आणि वेळेवर वासराला जन्म देणं. तर त्याच्यामुळे जो डेअरी फार्म असतो तो व्यवस्थित चालतो, नफ्यात चालतो. जर गाय आपली बार बार रिपीट होत असेल आणि तिच्यापासून वेळेवर आपल्याला वासरू मिळत नसेल तर त्याच्यामुळे पशुपालकाचे किंवा शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होते. तर रिपीट ब्रीडिंग ही एक फार मोठी समस्या आहे जी फील्डवर आता सध्या खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळते. तर आज आपण याच विषयावर बोलू की रिपीट ब्रीडिंग म्हणजे काय असते, त्याच्यात काय लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात, आपण कोण्या गाईला नेमकं रिपीट ब्रीडिंग म्हणजे रिपीट ब्रीडर म्हणू शकतो, कोण्या गाईला कोण्या म्हशीला रिपीट ब्रीडर म्हणू शकतो आणि त्याच्यावर आपण काय उपचार केले पाहिजे, म्हणजे आपला जो डेअरीचा व्यवसाय आहे तो तोट्यात जाणार नाही. तर या विषयावर आज आपण सविस्तर बोलू. पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला कृपा करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाला आयकॉनवर क्लिक करून ऑल ऑप्शनचं बटन दाबा, म्हणजे येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर सगळ्यात आधी आता आपण समजून घेऊया की रिपीट ब्रीडिंग म्हणजे काय असते किंवा कोणत्या गाई म्हशीला आपण रिपीट ब्रीडर असं म्हणू शकतो. तर समजा जर एखादी आपली गाय आहे, म्हैस आहे, तिला आपण एक वेळेस AI केलं म्हणजे भरवली किंवा नॅचरल सर्व्हिस दिली आणि तरी ती गाभण राहिली नाही, म्हणजे तिला आपण रिपीट ब्रीडिंग म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. 2 वेळेस आपण तिला AI केलं किंवा नॅचरल सर्व्हिस दिली तरी ती गाभण राहिली नाही, म्हणजे तिला आपण रिपीटर म्हणू शकतो का? नाही. तर कमीत कमी जी गाय किंवा म्हैस 3 वेळा किंवा 3 वेळेपेक्षा जास्त 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा अशा इतके वेळेस भरवून सुद्धा म्हणजे AI करून किंवा नॅचरल सर्व्हिस देऊन सुद्धा जर गाभण राहत नसेल तेव्हा आपण त्या गायला रिपीट ब्रीडर म्हणू शकतो किंवा त्या म्हशीला रिपीट ब्रीडर म्हणू शकतो. तर एवढंच नाही तर याच्या सोबत आणखी बरेचसे काही पॉईंट आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहो की आपण रिपीट ब्रीडर कशाला म्हणू शकतो. तर आता हे झालं की कमीत कमी 3 वेळेस भरवून सुद्धा गाय गाभण राहिली नाही, त्याच्यानंतर तर आपण तिला रिपीट ब्रीडर म्हणू शकतोच. पण याच्या सोबत आणखी काही मुद्दे आहेत, जसं की जो डिस्चार्ज ती गाय देते त्या डिस्चार्जमध्ये कुठल्याही प्रकारची काही गडबड नसते, म्हणजे त्या डिस्चार्जमध्ये आपल्याला पस किंवा आणखी काही रक्त वगैरे असं काही दिसत नाही. डिस्चार्ज एकदम क्लिअर असला पाहिजे, म्हणजे असतोच त्या गाईचा. सोबतच गाय जी आहे ही 10 वर्षापेक्षा वयाने कमी असली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तिने याच्या अगोदर एक वेळेस वासराला जन्म दिलेला असलेला पाहिजे. आपण जर तिचं पर रेक्टल केलं म्हणजे आपल्या हाताला तिची काही ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे आतमध्ये तिच्या गर्भाशयात आपण हात टाकून ज्यावेळेस बघतो तर आपल्या हाताला अशी कोणतीच ॲबनॉर्मल गोष्ट लागत नाही, म्हणजे तिच्या गर्भाशयात काही गडबड आहे असं आपल्या हाताला काही लागत नाही. हा सुद्धा एक पॉईंट आहे. त्याच्यासोबतच ती बरोबर 21 दिवसाला माझावर येते. तिची जी इस्ट्रस सायकल आहे ती सगळी रेग्युलर आहे, म्हणजे आपल्याला डोळ्याने अशी कोणतीही ॲबनॉर्मॅलिटी दिसत नाही. तर आता आपल्याला समजलेच असेल की रिपीट ब्रीडर आपण कोण्या गाई म्हशीला म्हणू शकतो, म्हणजे जिला 3 वेळापेक्षा जास्त भरवून सुद्धा ती गाभण राहत नाही, तिचा जो डिस्चार्ज असतो तो क्लिअर असतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नसतो. आपण
अप्पर रेक्टल केलं म्हणजे हात टाकून बघितलं तर आपल्या हाताला लागणारी अशी कोणतीही गडबड तिच्या गर्भाशयात आपल्याला दिसत नाही. ती 10 वर्षापेक्षा वयाने लहान आहे. तिने या अगोदर एक वेळा वासराला जन्म दिलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे तरी पण ती गाभण राहत नाही. ती प्रत्येक 21 दिवसाला माझावर येते म्हणजे हीटवर येते, पण ती गाभण राहत नाही. तर अशा गाई म्हशीला आपण रिपीट ब्रीडर म्हणतो. तर रिपीट ब्रीडिंग मागे खूप कारणं आहेत, पण मुख्य 2 कारणं आहेत. तर पहिले कारण आहे अर्ली एम्ब्रॉयनिक डेथ आणि दुसरं कारण आहे फर्टिलायझेशन फेल्युअर. तर अर्ली एम्ब्रॉयनिक डेथ म्हणजे काय की जे AI केल्यानंतर किंवा गाईला भरवल्यानंतर जे भ्रूण तयार होतं ते भ्रूण लवकर मरून जाते. म्हणजे 8 दिवस ते 19 दिवसाच्या आतच ते भ्रूण मरून जातं, हे एक कारण असते. आणि फर्टिलायझेशन फेल्युअर म्हणजे काय की फर्टिलायझेशन होत नाही. तर त्याच्या मागे सुद्धा भरपूर कारणं असू शकतात. फर्टिलायझेशन का होत नाही, एक तर जे ओव्हुलेशन आहे ते वेळेवर होत नाही म्हणजे डिले होते, उशिरा ओव्हुलेशन होते किंवा ओव्हुलेशन होतच नाही, किंवा जे आपण सिमेन वापरतो ते चांगल्या प्रतीचं सिमेन नसते, किंवा जे सिमेन आपण भरवतो तिला त्याच्यामध्ये जे स्पर्म असतात त्याची मोटिलिटी व्यवस्थित नसते, किंवा ते पुअर क्वालिटीचे स्पर्म असतात, किंवा चुकीच्या पद्धतीने गाईला आपण AI केल्या जाते. तर अशी बरेच सारी कारणं आहेत. तर 40% रिपीट ब्रीडिंगच्या केसेस ह्या आपल्या फर्टिलायझेशन फेल्युअरमुळेच होतात. तर आता आपण बोलूया याच्या उपचाराबद्दल, की जी रिपीट ब्रीडर गाय किंवा म्हैस आहे म्हणजे बार भरवून सुद्धा ती गाभण राहत नाही. 3 वेळापेक्षा जास्त वेळ आपण तिला AI किंवा नॅचरल सर्व्हिस दिली त्याच्यानंतरही ती गाभण राहिली नाही. तर अशा गायीचा उपचार आपण किंवा म्हशीचा उपचार आपण कशा प्रकारे करायचा. तर सगळ्यात अगोदर अशा गाईला किंवा म्हशीला आपण काय केलं पाहिजे की जे चांगल्या प्रतीचे इंट्रायुटेराइन औषधं मिळतात, जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहात. तर चांगल्या प्रतीचे इंट्रायुटेराइन औषध आपण आपल्या जे जवळचे डॉक्टर असतील त्यांच्याकडून कमीत कमी 3 दिवस तिच्या गर्भाशयात सोडायला पाहिजे. म्हणजे ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. तर जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात, हे मेट्रीसेफ नावाचे जे सिरिंज आहे, तर हे औषध आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून आपल्या गाई म्हशीच्या गर्भाशयामध्ये सोडून घ्यायचे आहे. हे आपण स्वतः करू नये. त्यानंतर त्या गाईला किंवा म्हशीला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे जे मिनरल्स असतात, तर ते मिनरल्स देणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी चांगल्या क्वालिटीचे जे मिनरल्स बाजारामध्ये मिळतात, जसे की मिनरल्सच्या गोळ्यासुद्धा मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. तर जसे आपण स्क्रीनवर बघू शकता की टोटाविट, तर ह्या टोटाविट जे बोलस आहेत, तर ह्या बोलस आपण कमीत कमी 1 महिना त्या गाईला किंवा म्हशीला आपण कंटिन्यू द्यायला पाहिजे. म्हणजे तिच्या शरीरामध्ये जे न्यूट्रिशनची कमी असते, जे मिनरल्सची कमी असते, तर ते भरून काढण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणून ह्या टोटाविट गोळ्या 1 महिन्यापर्यंत तुम्ही तिला कंटिन्यू द्या. आणि त्याच्यानंतरही ज्यावेळेस गाय तुमची किंवा म्हैस माझावर येईल, तर शक्य होत असेल तर तो माज सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या येणाऱ्या माझावर तिला भरवायचे, की म्हणजे AI करायचे. तर अशा प्रकारे जर ज्यावेळेस आपण टोटाविट गोळ्या आपण तिला देत असतो, रोज 1 गोळी महिनाभर आपण द्यायच्या, मधात हिटवर आली गाय म्हैस तरी तिला त्यावेळेस AI करायचे नाही किंवा भरवायचे नाही. ही ट्रीटमेंट आपण कंटिन्यू चालू ठेवायची. आणि 1 महिना टोटाविटच्या गोळ्या देऊन झाल्याच्या नंतर, जसं की आपण स्क्रीनवर हे इंजेक्शन बघत आहात रिसेप्टाल, याच्यामध्ये कंटेंट असते बर्सेलिन. तर हे इंजेक्शन आपल्याला 2.5 ml लावायचं आहे त्या गाईला. तर हे इंजेक्शन आपल्याला द्यायचे आहे 2.5 ml इंट्रामस्क्युलर रूटने. पण हे इंजेक्शन आपण स्वतः लावायचे नाही, हे आपल्या डॉक्टरांकडून लावून घ्यायचे आहे. तर हे
बुरसेलिनचे इंजेक्शन 2.5 ml इंट्रामस्क्युलर लावल्याच्या नंतर 7व्या दिवशी आपल्याला हे जे आपण स्क्रीनवर इंजेक्शन बघत आहात क्लोप्रोस्टिनॉल, तर हे इंजेक्शन आपल्याला लावायचे आहे 7व्या दिवशी. तर असे जसे की आपण हे इंजेक्शन वेटमेट नावाने बघू शकता किंवा आपण इतर कंपनीचे सुद्धा ज्याच्यामध्ये क्लोप्रोस्टिनॉल आहे ते कोणत्याही कंपनीचे इंजेक्शन वापरू शकता, पण ते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि डॉक्टरांकडूनच ही सगळी ट्रीटमेंट करून घ्यावी. तर रिपीट ब्रीडिंगची अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि आपले जनावर पुन्हा सुरळीत माझावर येईल, हीटवर येईल. तर आणि त्यामुळे जे पशुपालक आहे, शेतकरी आहेत, त्यांचे होणारे नुकसान टळेल. धन्यवाद.